पालकाची भाजी आवडायची. आणि शेवटी सांगतो तुम्हाला, आता माझं अंतःकरण भरून येतं की पालकाची भाजी केली संतोषगिरी महाराजांनी, भाकरन ते खाल्लं, शेवटचंच फलार येतो. त्याला जीवस्य कंठस्य प्रेम म्हणतात. इट इज डिव्हेंट लव. हे आय लव यू नाही, याला आत्मिक प्रेम म्हणतात. आणि खूप तब्येत बिघडल्यानंतर आश्रमात घेऊन आले. फार त्रास होऊन राहिला, श्वास घेता येत नाही. माधुगिर बाबा, ओम नमो नारायण, श्रीराम, जय सियाराम. पण जाता जाता अगोदर सांगून गेले ते की आम्हाला बाबाजींनी काही महत्त्वाच्या वस्तू दिल्या होत्या. म्हणजे माझं असं वागणं आहे कुठं, ते त्यांच्या भाषेत सांगायचे की माझं भोंगळं वागणं आहे, ते कुठं पडून जातील ते तुमच्याजवळ ठेवा, आणि बाबाजीच्या मूर्तीची स्थापना होईल त्यावेळेस तिथं टाका. जे स्थान असतं बाबाजीचे, जे स्थान आहे, अशा ठाणावर ते त्या वस्तू ठेवाव्या लागतात. त्या वस्तूमध्ये काय आहे की बाबाजींची जटा आहे, बाबाजींची नखं आहेत. जनार्दन स्वामीचे गुरुदेव भगवान ते अजून प्रवचनात सुरुवात झाली नाही, प्रस्तावनाचे. बाबाजींचे गुरुदेव भगवान होते नागबाबा गोरक्षजाती. तिथे एक मावशी होती, ती सेवा करायची. तिने सांगितलं, बाबा तुम्ही असे दिगंबर अवस्थेत राहतात आणि स्वच्छंदी आहे, कुठं निघून जाताल तुमची काही आठवण म्हणून. तर म्हणून जनार्दन स्वामींच्या आणि दीक्षा देताना, बाबा तुमचा एखादा फोटो मला काढून द्या. ते त्यागी होते महाराज. मग शिवाय ते नागा होते. नागा म्हणलं तर ते नागा लोक फक्त ते शिवगिरी महाराजांनी सांभाळावं. नागाबाबांना तेवढा फोटो काढून दिला आणि सांगितलं की माँ, हमारे लोगों का ऐसा होता है, ये जटा होते ना, ये जटा, ये नाखून जहाँ भी रखेंगे वहाँ हमको आना पड़ता है. तिथं त्यांचं अस्तित्व राहतं. म्हणून समाधीमध्ये मला रात्रीने येता आला तर माझी प्रकृती थकली, म्हणून कृष्णाच्या हाती पाठवलं. बाबाचं पोतण्या आहे त्याच्या हाती पाठवलं. ज्यावेळेस यांनी संन्यास घ्यायचं ठरवलं, माझ्या अगोदर त्यांना संन्यास वृत्ती प्राप्त झाली, म्हणजे सोडलं त्यांनी. त्यांच्या भावानं सांगितलं की मधू तू असं करू नको, आपल्या कुळाला बट्ट लागेल. मला सांगा आज किती कुळाचा उद्धार आहे. मला असं नका बोलू, हे फार मोठ्या सत्पुरुष तुम्हाला समजत नाही. अज्ञान लोक, त्यांना त्यांची चूक नाही, ती त्यांची बुद्धीच तेवढी आहे. त्याच्यामुळे त्यानं सांगितलं की आपल्या कुळाला बट्ट लागेल. आणि आता 96 कुळीतलं म्हणल्यावर तर विचारूच नका. आणि म्हणून आज किती कुळाचा उद्धार आहे. मधभाव प्रवचनाला एवढे लोक यायचे का?